नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत केमिकल रिॲक्शन. अल्डिहाइड कीटोन यांच्या रासायनिक अभिक्रिया, यांच्या केमिकल रिॲक्शन्स कशा होतात याच्याबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स याच्याबद्दलची माहिती आज आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे. आता पहिली अभिक्रिया आपण स्टार्ट करूया. या अल्डिहाइड आणि कीटोनची अभिक्रिया आपल्याला हायड्रोजन सायनाइड सोबत करायची आहे. समजते? बघा मी काय करतोय. पहिली रिॲक्शन ॲडिशन रिॲक्शन. पहिल्यांदा आपण बघूयात ॲडिशन रिॲक्शन. कळालं का? अल्डिहाइड कीटोनच्या ॲडिशन रिॲक्शन आपल्याला बघायचे आहे. पहिली ॲडिशन रिॲक्शन ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड. कळालं का? हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन या ठिकाणी आज आपल्याला बघायचं आहे. हायड्रोजन सायनाइड कसा असतो ते संपूर्ण गोष्टी स्टेप बाय स्टेप आपण समजून घेऊयात. ओके, तर आपण सुरुवात करत आहोत केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ओके, बघा अल्डिहाइड्स. आता इथे घेऊ आपण HCN. आता HCN म्हणजे कोण? H म्हणजे हायड्रोजन, CN म्हणजे सायनाइड. याचंच नाव आहे हायड्रोजन सायनाइड. हा जो कंपाऊंड तुमच्या समोर दिसतोय ह्याला हायड्रोजन सायनाइड असं म्हणतात. आता H म्हणजे हायड्रोजन, CN म्हणजे सायनाइड, हायड्रोजन सायनाइड नाव झालं. ओके, आता ह्याची आपण ॲडिशन करूया अल्डिहाइड कीटोनमध्ये. परंतु हायड्रोजन सायनाइड जो आहे तो एक वीक ॲसिड आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये H कसा आहे? प्लस आहे आणि CN कसा आहे? मायनस आहे. बघा नीट ऐका बरं का. तुमचा जो HCN आहे याच्यामधला हायड्रोजन हा पॉझिटिव्ह आहे आणि CN हा निगेटिव्ह आहे. असे दोन भाग कुठले कुठले लक्षात घ्या. H आणि CN मधला बॉन्ड तुटतोय. ह्याच्यात कुठला बॉन्ड तुटणार आहे? H आणि CN मधला. आणि मग H प्लस वेगळा होतो, CN मायनस वेगळा होतो आणि हे दोन भाग काय होतात? अल्डिहाइड कीटोनमध्ये मिसळतात, ॲड होतात. कुठे ॲडिशन होते? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. मग ही संपूर्ण अभिक्रिया कशी होते हे आपण लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, हा एक महत्त्वाचा भाग. आता अजून एक महत्त्वाचा भाग सांगतो तुम्हाला. अल्डिहाइड आणि कीटोन या दोघांमध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. म्हणजे कसं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. नीट ऐका बरं का, नीट ऐका. आता हे तुमच्यासमोर स्ट्रक्चर आहे. तुमच्या समोर आपण स्ट्रक्चर काढलेलं आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. अरे बाबांनो, तुम्हाला माहित असलं पाहिजे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिटला काय म्हणतात? कार्बोनिल ग्रुप म्हणतात. मग हा कोण आहे? कार्बोनिल ग्रुप आहे. आणि एक महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कार्बनपेक्षा. ऑक्सिजन जो आहे ना, ऑक्सिजन त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची शक्ती. लक्षात घ्या, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. ऑक्सिजन इज हॅव्हिंग मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दॅन कार्बन. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का? या दोन बॉन्डपैकी एक बॉन्ड सिग्मा स्ट्रॉंग, एक बॉन्ड पाय वीक. हा जो पाय बॉन्ड आहे तो ओ कडे शिफ्ट होतो. बघा नीट ऐका, लय महत्वाचं वाक्य आहे. कार्बन ऑक्सिजन या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड आहे. त्या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड सिग्मा आहे जो स्ट्रॉंग आहे, दुसरा बॉन्ड पाय आहे. पाय बॉन्ड हा वीक असतो. आणि लक्षात घ्या, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळं तुम्ही म्हणसाल गुरुजी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय हो? अरे बाबा, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची असलेली पॉवर, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग मला सांगा, या ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, त्याच्यामुळं या ठिकाणचे दोन इलेक्ट्रॉन हा पाय बॉन्ड ह्याच्याकडे शिफ्ट होतो. आणि मग काय होतं? ह्याच्यावरती चार्ज येतो पार्शियल निगेटिव्ह आणि ह्याच्यावरती येतो पार्शियल पॉझिटिव्ह. हे नीट लक्षात घ्या. कोणावरती चार्ज कोणता आला, कशामुळे आला हे एकदा समजून घ्या. पुन्हा हे आपल्याला डबल बघायचं आहे. पुन्हा डबल सांगायची आवश्यकता नाहीये. कार्बन ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड असतो. त्या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड सिग्मा असतो, एक बॉन्ड पाय असतो. पाय बॉन्ड हा वीक असतो. ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची पॉवर, शक्ती जास्त असते. त्याच्यामुळं या ठिकाणचा पाय बॉन्ड, या ठिकाणचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनकडे आकर्षित होतात, अट्रॅक्ट होतात, शिफ्ट होतात. आणि त्याच्यामुळं ऑक्सिजनवरती चार्ज निगेटिव्ह येतो
आणि हा जो कार्बन आहे ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह येतो. म्हणजे ऑक्सिजन निगेटिव्ह असतो, कार्बन पॉझिटिव्ह असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. संपलं. म्हणजे कार्बोनिल कार्बन आहे, हा कार्बोनिल कार्बन पॉझिटिव्ह आहे आणि कार्बोनिल ऑक्सिजन निगेटिव्ह आहे. समजतंय का? कार्बोनिल ग्रुपमधला कार्बन, कार्बोनिल कार्बन त्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह, कार्बोनिल ग्रुपमधला ऑक्सिजन, कार्बोनिल ऑक्सिजन त्याच्यावरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे. आणि एक वाक्य आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे, कार्बोनिल कार्बनवरती चार्ज पॉझिटिव्ह असतो तर कार्बोनिल ऑक्सिजनवरती चार्ज निगेटिव्ह असतो. हे एकदा लक्षात घ्या. हे आणि हे एवढं कळालं, रिॲक्शन कळाली, लई सांगायची गरज नाही. आणि तुम्हाला माहित आहे कोण कोणाच्या जवळ जातंय, कोणामध्ये आकर्षण असतं? पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या जवळ जातं, निगेटिव्ह पॉझिटिव्हच्या जवळ असतं. म्हणून लक्षात घ्या कधी पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन, हां निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन. जर दोन भिन्न चार्ज असतील, जर दोन वेगळे चार्ज असतील त्याच्यामध्ये आकर्षण असते. ह्याच्यामध्ये पण अट्रॅक्शन, ह्याच्यामध्ये पण अट्रॅक्शन. आणि पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जर असेल किंवा निगेटिव्ह निगेटिव्ह जर असेल त्याच्यामध्ये रिपल्शन असते. निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन. म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे, तरी पण आपल्याला माहीत असावं. ज्यांना माहीत नाही त्या सर्वांनी माहिती करून घ्या. अशा प्रकारचा हा छोटासा कन्सेप्ट या ठिकाणी आपण समजून घ्यायचा आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह रिपल्शन असतंय. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह यांच्यामध्ये काय असते? अट्रॅक्शन असते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळाल्या की मग हा भाग आपल्या लक्षात येईल. आणि एक लक्षात घ्या, ह्याचे दोन भाग आहेत, एक H+ आहे, एक CN भाग आहे. आणि हे दोन्ही भाग जोडायचं आपल्याला, मिसळायचं आपल्याला. रिॲक्शन कोणती आहे? ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन म्हणजे काय? मिसळणे. अरे बाबांनो, हायड्रोजन सायनाइड मिसळायचं आहे. ह्याचे किती भाग? दोन भाग. एकाचं नाव आहे H+, एकाचं नाव आहे CN-. मग हे दोन भाग मिसळा. कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. म्हणजे ह्याच्या दोन भागापैकी एक भाग याला जोडा, एक भाग याला जोडा, झाली ॲडिशन रिॲक्शन. आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होत असतं ॲडिशन रिॲक्शनमध्ये. एवढा भाग जर लक्षात आला तर बाकीचा भाग सांगायची आवश्यकता नाही. आता आपण डायरेक्ट रिॲक्शनला सुरुवात करूया. त्याच्या आधी एक रिॲक्शन करून दाखवतो दोघाची बी, आणि मग स्टेप बाय स्टेप बघू. आता बघा, हे कार्बन, हे ऑक्सिजन, डबल बॉन्ड युनिट. आता काय घेतलं आपण इथं? H, हां CN. नीट आहे का बघा, नीट आहे का वरती. आता कसं आहे? H कसं आहे? पॉझिटिव्ह. CN कसं आहे? निगेटिव्ह. सगळं सांगितलं इथं. मग तुम्हाला माहित आहे हा पाय बॉन्ड काय होतो? O कडे जातो. त्याच्यामुळे O कसा आहे? मायनस. C कसा आहे? प्लस. म्हणजे कुणावरती चार्ज कोणता कळलं पाहिजे ना. आणि तुम्हाला माहित आहे CN वरती चार्ज कुठला आहे? मायनस आहे. H वरती चार्ज कुठला आहे? प्लस आहे. म्हणजे हा H+ कुणावरती अटॅक करतो? O वरती. हो का? हा प्लस आहे, हा मायनस कडे जाईल. हो का? हा प्लस हा मायनस कडे जाईल. लक्षात घ्या, याचे दोन भाग आहेत. हे दोन भाग मिसळायचा आहे. कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. परंतु मिसळत असताना कुठला भाग कुठे जोडायचा? H+ हा O कडेच जातो, CN- हा C कडेच जातो. का बरं? चार्ज अपोजिट आहे. CN वरती मायनस आहे, हे प्लस आहे. हो का? मायनस प्लस अट्रॅक्शन, प्लस मायनस अट्रॅक्शन. झालं झालं. हे अशा प्रकारे लक्षात घ्यायचं आपण. रिॲक्शन का अशी होते. आणि मग काय येतं? हो का? हे सगळं आपण असं लिहूयात. इथं O, इथं कोणाला H, डबलचं रूपांतर सिंगलमध्ये, इथं कोणाला CN, आणि ह्याचं नाव आहे सायनोहायड्रीन. काय नाव आहे? सायनोहायड्रीन. अशा प्रकारची संपूर्ण अभिक्रिया या ठिकाणी घडते. एवढा भाग तुम्ही लक्षात घेतला तर बाकीचा भाग अतिशय सोपा आहे. आता सगळ्या रिॲक्शन याच्यावरती अवलंबून आहे. मी आता एक एक रिॲक्शन, एक एक भाग तुमच्यासमोर सांगतो. ऐका नीट बरं का. सर्वांनी व्यवस्थित ऐका. फार सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचा आहे. तुम्ही समजून घेतला तर तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. आता पहिला भाग आपण घेऊया याच्यामधला अल्डिहाइडचा. दोन भाग करू. पहिला भाग अल्डिहाइड, अल्डिहाइड. मग दुसरा भाग कीटोन. बघा, हायड्रोजन सायनाइडची आपण ॲडिशन करतोय. हायड्रोजन सायनाइडला आपण मिसळतोय. हायड्रोजन सायनाइड आपण कुठे मिसळतोय? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस, आहे का? आणि एक वाक्य पाठ करून टाका, है ना. हायड्रोजन सायनाइड त्याची होणारी ॲडिशन कुठं होते? ॲडिशन ऑफ हायड्रोजन सायनाइड इज टेक्स प्लेस अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. बस, बाकीचं का बघायचं नाही. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड बघायचं. एक भाग ओला द्यायचं, एक भाग सीला द्यायचं. संपलं. आणि कोणता भाग कोणाकडे जाणार आहे हे सांगितले आता, त्याप्रमाणे रिॲक्शन करायचं. कळलं का? आपण घेऊ लक्षात येईल तुमच्या. बघा, अल्डिहाइड घेऊ आपण पहिल्यांदा. RC डबल बॉन्ड OH, हा तुमचा अल्डिहाइड. CHO म्हणजे अल्डिहाइड. आता काय घेता आपल्याला? HCN, हायड्रोजन सायनाइड. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ॲसिड किंवा बेस.
बघा ही अभिक्रिया ऍसिड किंवा बेसच्या सानिध्यात होते, हे बी लक्षात घ्या पहिल्यांदा. चला ह्याचे दोन भाग पाडा, एक असला प्लस एक असला मायनस. हायड्रोजन पॉझिटिव्ह आहे, सीएन निगेटिव्ह आहे आणि हा बॉन्ड तुटतो. ह्याचे दोन भाग आहेत आणि हे दोन भाग जोडायचे, हे दोन भाग मिसळायचे कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. इथं फोड करा, ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे म्हणून हा बॉन्ड कुणाकडे जाईल? ओ कड. ह्याच्यावर आला मायनस. बॉन्ड जिकडे जातो तिकडे मायनस असते, त्याच्या उलट प्लस असते. झालं संपलं. आणि तुम्हा सर्वांना माहित असलं पाहिजे की कोणामध्ये आकर्षण आहे. आता बघा हा कसा आहे? पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह कोणाकडे जाईल? म्हणजे हा जो H प्लस आहे तो कोणावरती अटॅक करेल? निगेटिव्ह वरती. निगेटिव्ह कोण आहे? ऑक्सिजन. म्हणून H प्लस हा ऑक्सिजन वरती अटॅक करतो कारण त्याच्यावरती चार्ज निगेटिव्ह आहे आणि म्हणून हा इथं आला आहे का. आता हा Cn मायनस आहे, ह्याच्यावरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह आहे. अरे व निगेटिव्ह चार्ज असलेला Cn मायनस कोणावरती अटॅक करतो? प्लस वरती. मग प्लस कोण आहे? हो का, कार्बन आहे. कार्बोनिल कार्बन. आणि मग हा Cn ह्याच्यावरती अटॅक करतो. झालं, हे मिसळलं. एक भाग इथं एक भाग इथं. ऍडिशन इज टेक्स प्लेस आहे की नाही. ऍडिशन कुठं झाली? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. बाकीचं काहीच होणार नाही. हो का, आरला आर लिहा, सीला सी लिहा, एचला एच लिहा, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड लिहा, ओला ओ लिहा. हो का, आर सी ओ आणि एच. आता मला सांगा एच प्लस कोणावर अटॅक केला? ओ वरती. जोडा ह्याला ओ एच. आणि सीएन मायनस कोणावरती अटॅक केला? सी वरती. लिहा सीएन. संपलं. झाली अल्डिहाइडची रिॲक्शन. ह्याच्यामध्ये काय सांगायचं वेगळं झालं. आणि मग हा तुमचा जो आहे तो आहे अल्डिहाइड. हां, आणि हा जो तयार झालाय तो आहे तुमचा अल्डिहाइड सायनोहायड्रीन म्हणायचं. लगावाचं सायनोहायड्रीन. लक्षात घ्या, सायनोहायड्रीन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड हा बायफंक्शनल आहे. सायनोहायड्रीन हा बायफंक्शनल आहे. मग तुम्ही म्हणतात गुरुजी बायफंक्शनल म्हणजे काय? अरे बाबानो, बायफंक्शनल म्हणजे दोन फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड. बाय म्हणजे दोन, दोन फंक्शनल ग्रुप आहेत ते. कोणते कोणते? OH आणि CN. OH ग्रुप आहे, CN आहे. म्हणजे सायनोहायड्रीन हा अशा प्रकारचा कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत म्हणून हा सायनोहायड्रीन आहे. अल्डिहाइड सायनोहायड्रीन बायफंक्शनल आहे, हे आपल्याला माहिती असावं. या अनुषंगाने ही सगळी माहिती सांगितलेली आहे. आता आपण एक्झाम्पल्स घेऊयात आणि मग अल्डिहाइडचा भाग पूर्ण होईल. ओके, पॉज करून घ्या. दोन एक्झाम्पल घेऊयाची आणि मग किटून कडू. एक एक टप्प्याटप्प्यानं बघू, सविस्तर बघू. अतिशय सोपी माहिती आहे, फक्त लक्षात घ्या व्यवस्थित. बघा आता पहिले एक्झाम्पल असिटाल्डिहाइड घेऊ आपण. CH3C डबल बॉन्ड OH असिटाल्डिहाइड. चला प्लस काय घ्यायचं आपल्याला? HCN ची ॲडिशन करायचं आहे. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड किंवा बेस. आता बघा H वरती कुठला चार्ज आहे? प्लस. CN वरती कुठला चार्ज आहे? मायनस. आता हा बॉन्ड याच्याकडे शिफ्ट झाला. O वरती चार्ज मायनस आणि C वरती चार्ज प्लस. मला सांगा HCN ची ॲडिशन कुठं होईल? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. समजलं का? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस HCN ची ॲडिशन होईल. आता H प्लस कुणाकडे जाईल? O कडे जाईल आणि Cn मायनस C कडे जाईल. संपलं. म्हणजे CH3CH सिंगल बॉन्ड O आणि ह्या O कडे काय आला? H आणि C कडे CN. सायनोहायड्रीन. ह्याचं नाव आहे असिटाल्डिहाइड. काय नाव आहे? असिटाल्डिहाइड. आणि मग पुढची स्टेप कशी बघायचं हवा. CH3 हां C, इथं आला OH, इथं आला H, इथं आला CN आणि ह्याचं नाव आहे असिटाल्डिहाइड सायनोहायड्रीन. सायनोहायड्रीन. संपलं. अतिशय सोपं उदाहरण आहे, लक्षात घ्या. प्रत्येक रिॲक्शन ह्या प्रमाणेच करायचं. एक रिॲक्शन कळाली, बाकीच्या सगळ्या रिॲक्शन असेच होणार. बघा नेक्स्ट अजून एक घेऊयात आपण. बेन्झाल्डिहाइडचे घेऊयात, मग किटोन कडू आपण. हो का, C डबल बॉन्ड OH. हा कोण आहे? बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड. आता बाकीच्या गोष्टी लक्षात घ्यावं का तुम्ही? प्लस काय घ्यायचा आहे? हायड्रोजन सायनाइड म्हणजे HCN. रिॲक्शन इज टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ऍसिड किंवा बेस. चला मग मला सांगा H वरती चार्ज पॉझिटिव्ह, CN निगेटिव्ह. आता ह्याची ॲडिशन होणार आहे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. बाकीचं बघायचं नाही. ह्याची ॲडिशन कुठं होते? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. आणि या दोन भागापैकी एक भाग O ला जोडा, एक भाग CN ला जोडा. समजतंय का? आणि तुम्हाला माहित आहे की हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, पाय बॉन्ड तुटला, याच्यावरती चार्ज निगेटिव्ह, ह्याच्यावरती चार्ज पॉझिटिव्ह. मग आता H प्लस कुठे अटॅक करेल? O वरती. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन आहे की नाही? मग इथं मी पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन. मग CN कुणावरती अटॅक करेल? कार्बनवरती. आणि मग प्रोडक्ट येईल बेन्झीन रिंग. CH, O ला H जोडा आणि ह्या कार्बनला CN जोडा. बघा आता प्रोडक्ट कसा येतो बघा.
हो का सी वरी का आला OH इथं H आणि इथं CN आणि याचं नाव आहे बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड सायनोहायड्रीन. काय तयार होते सायनोहायड्रीन. बघा लक्षात घ्या आपण जेव्हा हायड्रोजन सायनाइडची अभिक्रिया अल्डिहाइड किंवा कीटोन सोबत करतो तेव्हा त्या ठिकाणी कोणता प्रोडक्ट तयार होतो. त्या ठिकाणी तयार होणारा प्रोडक्ट म्हणजे एकच. तो प्रोडक्ट कोणता आहे सायनोहायड्रीन. कुठला सायनोहायड्रीन. कुठला सायनोहायड्रीन. हा कळलं का. हायड्रोजन सायनाइडची ॲडिशन अल्डिहाइड कीटोन मध्ये केलं असता तयार होणारा प्रोडक्ट हा सायनोहायड्रीन असतो. सायनोहायड्रीन नावाचा प्रोडक्ट तयार होतो ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक OH एक CN. तुमच्या समोर लिहिलेलं आहे सांगायची गरज नाही. हा एक भाग झाला अल्डिहाइडचा. आता कीटोनचा बी भाग असाच करू. चला वेगळं सांगायची गरज नाही. लई सांगायची गरज नाही. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. फक्त लक्षात घ्या. बघा आता बघा कीटोनची अभिक्रिया आपण करू. कीटोन आता काय होईल कीटोन सायनोहायड्रीन तयार होईल. अल्डिहाइड घेतलं की अल्डिहाइड सायनोहायड्रीन. कीटोन घेतलं की कीटोन सायनोहायड्रीन. इतकाच फरक आहे. मग आता बघा कीटोन घेतल्यावर काय होईल बघा. इथून लिहितो मी RC∬O R हा कीटोन आहे. आता काय घेतलं आपल्याला HCN हायड्रोजन सायनाइड घेतला आपण इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा बेस. हा याच्यावरती चार्ज प्लस CN वरती मायनस. मग हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला. ह्याच्यावरती चार्ज मायनस कारण ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. इलेक्ट्रॉनला स्वतःकडे खेचून घेण्याची असलेली ताकद जास्त आहे. म्हणून पाय बॉन्ड हा ऑक्सिजनकडे अट्रॅक्ट होतो आकर्षित होतो. निगेटिव्ह झालं हे पॉझिटिव्ह झालं संपलं. बघा H प्लस जाईल मायनसकडे झालं. म्हणजे H प्लस अटॅक ऑन ऑक्सिजन अँड CN मायनस अटॅक्स ऑन कार्बन. आता कशी सांगा बघा. बघा R C OH R CN संपलं. हा कोण आहे कीटोन. कीटोन हा कोण आहे कीटोन सायनोहायड्रीन. कीटोन सायनोहायड्रीन. कीटोन सायनोहायड्रीन. रिॲक्शन झाली संपलं. सायनोहायड्रीन म्हणजे OH आणि CN आहे. ज्या कंपाऊंड मध्ये OH असतो CN असतो असे 2 फंक्शनल ग्रुप असलेला कंपाऊंड म्हणजे बाय फंक्शनल कंपाऊंड. नीट लक्षात घ्या. चल बघा आता अजून एक उदाहरण घेऊ आपण. ॲसिटोनचं उदाहरण घेऊ. CH3 C∬O CH3 प्लस हीच रिॲक्शन करतो. पटमन लिहून दाखवतो. सोपी आहे तुम्हाला कळालं. इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड किंवा बेस. आता काहीच लिहत नाही. ओके आता H कोणाकडे जाईल O कडे आणि CN कोणाकडे जाईल C कडे. म्हणजे H प्लस अटॅक्स ऑन ऑक्सिजन CN मायनस अटॅक्स ऑन कार्बन. ह्या दोघांची ॲडिशन झाली याच्यामध्ये. कळलं का. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस हे 2 भाग मिसळले आणि आला प्रोडक्ट आपला. हो का CH3 COH CH3 आणि CN. नाव आहे ॲसिटोन सायनोहायड्रीन. झालं संपलं. एवढंच आहे याच्यामध्ये. आणि एक लक्षात घ्या या रिॲक्शनमध्ये एक नवीन कार्बन कार्बन बॉन्ड तयार झाला. ह्या रिॲक्शनचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय न्यू कार्बन कार्बन बॉन्ड इज फॉर्म्ड. त्याच्यामुळं ही रिॲक्शन स्टेप अप करण्यासाठी वापरतात. दिस रिॲक्शन इज युज्ड फॉर स्टेप अप बिकॉज इट कंटेन्स न्यू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. बघा आता बघा हो का. आता इथं बघा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. आता या ठिकाणी आपण नवीन बॉन्ड तयार झाले. हे C आणि CN मध्ये बॉन्ड तयार झाला आहे. कार्बन कार्बन हा नवीन बॉन्ड तयार झाला जो ह्याच्यामध्ये नाहीये. हा कार्बन कार्बन बॉन्ड ह्याच्यामध्ये नाहीये. हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड नवीन तयार झाला. म्हणजे याच्यामध्ये एक कार्बन वाढला. मोजा कार्बन 1 2 3 मोजा 1 2 3 आणि 4. कळलं का. ह्याच्यापेक्षा एक कार्बन वाढलं. म्हणजे याच्यामध्ये एक नवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तयार झाला. आणि नवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड झाल्यामुळं त्या ठिकाणी कार्बनची संख्या वाढवण्यासाठी चेन वाढवण्यासाठी तुम्ही चेन वाढवू शकता. चेनमधल्या कार्बनची संख्या वाढवू शकता. त्याला म्हणतात स्टेप अप. काय स्टेप अप करणे. स्टेप अप करणे म्हणजे चेन वाढवणे. चेनची लांबी वाढवणे. समजलं का. कारण ह्याच्यामध्ये एक नवीन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड डबल नाही सॉरी कार्बन कार्बन ओके सर बघा. दिस रिॲक्शन इज कॉल्ड एज
स्टेप अप रिॲक्शन बिकॉज कार्बन सिंगल बॉन्ड इज फॉर्म्ड. हे वाक्य नीट लक्षात घ्या. हे नवीन वाक्य आहे. ठीक आहे. आता बघा अजून एक महत्त्वाचं वाक्य. तुम्ही जर सायनाइडची अभिक्रिया आता हा कोण आहे सायनोहायड्रीन, आणि या सायनोहायड्रीनची अभिक्रिया तुम्ही जर वेगवेगळ्या कंपाऊंडसोबत केली तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट येऊ शकतात. कसे येऊ शकतात ते तुम्हाला सांगतो मी. आता बघा ऐका किती लिहितो तुम्ही. आता हा कोण आहे आर, हा सी, हा OH आणि हा CN, आणि हा कोण आहे इथं H किंवा R असेल. ठीक आहे. आता काय करू आपण 3 भाग पडू याच्यामध्ये. नंबर 1 पहिला भाग. समजा या ठिकाणी याचं आपण जर ॲसिड हायड्रोलिसिस केलं H3O+ किंवा H3+ लिहा किंवा H+ आणि H2 लिहा. जर तुम्ही या ठिकाणी ह्याचं हायड्रोलिसिस केला, तुम्हाला माहित आहे सायनाइडचं आपण जर हायड्रोलिसिस केलो तर ॲसिड तयार होते. आणि मग काय होते इथं RCOH H आणि COH. हो का, अशा प्रकारे म्हणजे सायनाइडचं रूपांतर COH मध्ये होते. हा जो ग्रुप आहे ना CN ग्रुपचं रूपांतर आपण सायनाइडमध्ये करू शकतो. हे नीट लक्षात घ्या. नंबर 1. नंबर 2 बघा. समजा आपण ह्याचं केलं इनकम्प्लीट रिडक्शन. काय केलं? इनकम्प्लीट रिडक्शन. पूर्ण नाही, अपूर्ण. जर आपण या ठिकाणी सायनाइडचं इनकम्प्लीट रिडक्शन केलं तर अमाईड तयार होते, आणि मग ह्याचं रूपांतर होते RCOH H आणि CONH2. अमाईड तयार होते. नीट लक्षात घ्या बरं का. आणि अजून एक महत्त्वाचं, रिडक्शन करा त्यासाठी वापरा लिथियम, ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि नंबर 2 ॲसिड हायड्रोलिसिस केलं आपण बघा तर सायनाइडचं रूपांतर होतं CH2NH2. प्रायमरी अमाईन तयार होतो. आपल्याला माहिती आहे सर्वांना. अशा प्रकारे हा जो CN आहे याचं रूपांतर कार्बॉक्सिलिक ॲसिडमध्ये करता येतं, याचं रूपांतर अमाईडमध्ये करता येतं, याचं रूपांतर अमाईनमध्ये करता येतं, प्रायमरी अमाईनमध्ये. त्यासाठी ही उपयोगाची रिॲक्शन आहे. आता बघा कशी RCOH H आणि या ठिकाणी होईल CH2NH2 म्हणजे प्रायमरी अमाईन झालं. म्हणून या ठिकाणी आपण एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे. सायनोहायड्रीनमध्ये असलेला CN जो आहे त्या CNचं रूपांतर COH मध्ये करता येतं, CONH2 मध्ये करता येतं, CH2NH2 मध्ये करता येतं. कसं करता येतं हे सगळं तुमच्यासमोर आपण सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण काळजीपूर्वक बघायच्या आहेत. म्हणजे हा संपूर्ण भाग आपल्या सर्वांच्या लक्षात येईल आणि कळून जाईल. संपलं. बघा CNचं काय झालं, COH, CNचं CONH2 आणि तशाच प्रकारची खालची रिॲक्शन आहे. ओके. तर अशा प्रकारचा हा संपूर्ण भाग आहे. अल्डिहाइड्स कीटोन्समध्ये आपण जेव्हा हायड्रोजन सायनाइड मिसळतो तेव्हा सायनोहायड्रीन तयार होतो. सायनोहायड्रीन म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत. एक OH, दुसरा CN. संपली. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.